बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांच्या निवडणूक प्रचारार्थ 14 एप्रिल रोजी भीमवंदना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। मतदारसंघातील जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधावा यासाठी ही भीमवंदना यात्रा आयोजित केल्याचे समजते। संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भीमवंदना करून यात्रा खिरोडा, शेगाव आणि खामगाव तालुक्याचा प्रचार दौरा करत सायंकाळी 7 वाजता ही भीमवंदना यात्रा गारडगाव येथे पोहोचली। या यात्रेदरम्यान संदीप शेळके यांनी प्रत्येक गावातील नागरिकांशी संवाद साधत निवडणुकीमध्ये मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन जनतेला केले। संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त करून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार असल्याचे विजन समोर ठेवून संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या विचाराला बुलढाणा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे। आजच्या या भीमवंदना यात्रेमध्ये यात्रा मार्गातील विविध गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करून आपला पाठिंबा दर्शवलाय। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह राजीव वाडे, संग्रामपूर। नाही, आज जरी आपण भीमवंदना यात्रा घेऊन जातो आहे तर एका विशिष्ट समाजाचं मला पाठबळ मिळावं ही माझी भूमिका नाही आहे। खऱ्या अर्थानं बाबासाहेब हे लोकनेते होते आणि ते फक्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हते तर ते आधुनिक भारताचे सुद्धा शिल्पकार आहेत। रिझर्व्ह बँकेची निर्मिती असो, जलतज्ञ, कायदेतज्ञ, कितीतरी महत्त्वाच्या विषयांमध्ये बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे एक जाती धर्माचा विषय नाही तर प्रत्येक घटकासाठी बाबासाहेब आदर्श आहेत। आमच्यासाठी बाबासाहेब आदर्श आहेत आणि त्यांचा विचारांचा वारसा पुढे गेला पाहिजे। आज जे संविधानाच्या बाबतीत काही लोकांचं चुकीचं धोरण सुरू आहे तर संविधानाच्या बाबतीत आमच्यासारख्या तरुणांनी एक योग्य भूमिका घेतली पाहिजे। संविधानाच्या संदर्भात जागृती झाली पाहिजे आणि बाबासाहेबांना या पद्धतीनं अभिवादन झालं पाहिजे असा माझा विचार होता आणि ते मला भाग्य मिळतं आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद कसा वाटतो? जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे। वन बुलढाणा मिशन ही चळवळ सुरू करायला 1 वर्ष झालं। मला अभिमान आहे की 14 एप्रिललाच मी मागच्या वर्षी सुलतानपूर लोणार इथल्या बौद्धविरांमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या चरणी लीन होऊन ही चळवळ चालू केली होती आणि गावोगावी प्रचंड प्रतिसाद आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी, शेतमजूर, निराधार, भूमिहीन, अपंग या घटकासाठी काम करणं, तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC, माता भगिनींसाठी चांगल्या आरोग्य सुविधा, बचत गटाच्या माध्यमातून काम, शिक्षण संस्था, लोणारला जैवविविधता प्रकल्प, रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर, सीडम असे विविध संकल्पना आम्ही मांडलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही महत्त्वाची भूमिका यामध्ये आहे। आणि या वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना एक तरुण ही चळवळ घेऊन जातो आहे, विचारानं घेऊन जातो आहे, छत्रपतींच्या बाबासाहेबांच्या विचारानं घेऊन जातो आहे। त्यामुळे जनतेचा मला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। तर आज सत्तेचे उमेदवार आहेत त्यांना स्पर्धा देण्यासाठी तुमचं नियोजन पुढे कसं राहील? नाही, मी आधी सांगितलं की मी 70 संवाद मेळावे घेतलो, 700च्या वर गावांमध्ये मी गेलो, 500 गावांमध्ये परिवर्तन रथ यात्रा घेऊन गेलो। 2000 पैकी 1600 बूथवर माझे बूथ एजंट, बूथ कमिटी आहेत। म्हणजे पक्ष जेवढ्या ताकदीनं काम करतात तेवढ्या ताकदीनं काम मी गेल्या वर्षभरामध्ये केलं। आणि तुम्ही म्हटलं की स्पर्धा, तर या शिवसेनेचं, शिंदे सेनेच्या उमेदवाराचं काम करायला RSS BJPच तयार नाही। ते एकमेकाचे आजी माजी आमदार एकमेकाचे बाप काढतात, एकमेकाचे अवतार काढतात आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे तर जे उबाडा गटाचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे लोक अजून बाहेर पडलेले नाहीयेत। त्याच्यामुळे ते फार राष्ट्रीय आणि राजकीय राज्य दर्जाचे पक्ष जरी असले तरी फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही। माझ्याजवळ पक्ष नाही, बॅनर नाही, धनशक्ती नाही, पण जनतेचा जन्म जिल्ह्यातल्या माझ्या सोबत आहे। त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे। जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकरी शेतमजुरांचे आहेत, मालाच्या भावाचे आहेत। कोणी किती आंदोलन करत असले, काही समस्या घेऊन जात असले तरी मी सुद्धा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी पदयात्रा काढली होती, विविध मोर्चे काढले की शेडनेटचा समावेश NDRF मध्ये समावेश झाला पाहिजे। त्याच्यामुळे शेतकरी असेल, शेतमजूर असेल, युवक असेल, सगळे घटक माझ्यासोबत आहेत।